अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्याआधी एसआयटीकडून अशोक खराच्या कार्यालयामध्ये तपास करण्यात आलाय। अशोक खराच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून एक डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A to Z पर्यंतची अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थानाचे एक कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचे पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीने जप्त केली आहे। अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी तिसऱ्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची विनंती न्यायालयामध्ये केली होती। त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन एसआयटीने पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा घेतलाय। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला तिसरा गुन्हा देखील महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे। 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अशोक खरातने अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेची प्रसूती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असं सांगत महिलेवर अत्याचार केला होता आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीच्याच पत्नीवर त्याने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। याच अत्याचाराच्या घटनेनंतर खरातचं बिंग फुटलंय आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले आहे।